आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे याच्या मागे निश्चितच भाजप आणि त्यांचे नेते, अगदी ते राष्ट्रीय थराचे असतील, हे सगळे मिळून याच्यामध्ये सहभागी निश्चितच आहेत. जय भारत. आपल्या जागृती न्यूज चॅनलच्या दर आठवड्यातील प्रबोधनात्मक वैचारिक वारसा या सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज जो आपण विषय घेणार आहोत तो आजची सध्याची महाराष्ट्रातली जी राजकीय स्थिती परिस्थिती आहे, महाराष्ट्राचे जे सत्तेचं राजकारण सुरू आहे त्यावरती आधारित घेणार आहोत. या माध्यमातून आपण थोडक्यात ह्या संपूर्ण विषयाकडे आपण पाहणार आहोत, त्याची चिकित्साही आपण करणार आहोत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नक्की महाराष्ट्राच्या ह्या सत्तेचं, ह्या राजकारणाचं काय भविष्य असणार आहे याबाबतही आपण त्याचे थोडक्यात वेध घेणार आहोत. आणि ह्या संपूर्ण आपल्या माहितीस्तव ह्या व्हिडिओच्या नंतर आपल्याकडूनही आपल्या ह्या विषयीच्या काय भावना आहेत, काय विचार आहेत ते देखील आम्हाला निश्चितच समजून घ्यायचे आहेत. त्यामुळे त्यासाठी सुद्धा आपणा सर्वांना विनंती आहे की या व्हिडिओच्या नंतर आपण हा पाहिल्यानंतर आपले सुद्धा विचार आपण निश्चितच व्यक्त करावेत. आणि आजचा आपला हा जो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेचं जे राजकारण सुरू आहे त्या संदर्भातला आहे. गेले 3-4 दिवस आपण पाहतोय की अगदी नाट्यमय पद्धतीने विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर जे काही स्थिती किंवा परिस्थिती निर्माण केल्या गेलेली आहे, महाराष्ट्राचं राजकीय वातावरण गढूळ करण्याचा हा प्रयत्न जो सुरू आहे तो आज प्रत्येक दिवसागणिक एका वेगळ्या स्तराला आपल्याला जाताना दिसत आहे. आणि आजपर्यंत अशा प्रकारचं राजकारण झालं नाही असाही प्रश्न नाही, परंतु जे गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला ह्या राजकीय खेळी खेळलेल्या दिसत आहेत, जे राजकारण ज्या पद्धतीने ज्या प्रकारे आपल्याला केलेलं दिसतंय, हे नीतिमत्ता शून्य राजकारण आहे. अगदी खालच्या पातळीवरती जाणारं हे राजकारण आहे. हे निश्चितच भारताचे नागरिक म्हणून, इथली जनता म्हणून आपण पाहत आहोत आणि ते अनुभवत आहोत. आपण ह्या सगळ्या नाट्यमय जे काही आज ह्या राजकारणामध्ये प्रकार हे चालू आहेत त्याच्या थोडासा मागे जाऊन त्याचा जर मागोवा घेण्याचा आपण विचार केला तर साधारण 2.5 वर्षापूर्वी 2019च्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढली होती. परंतु त्यानंतर एकत्र त्यांचं जमेना, जी काही अपेक्षा एकमेकांमध्ये होती ती पूर्ण होत नव्हती हे पाहून भाजपाने शिवसेनेला मागे सोडत एक वेगळी खेळी करण्याचा विचार केला, निश्चय केला आणि त्यातूनच पहाटेचा जो शपथविधी झाला होता, एक खळबळ जी उडाली होती त्यावेळेला, संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली होती. आणि अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही सत्ता आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला होता. परंतु अवघ्या 2-3 दिवसातच भाजपाने जी काही ही कुरघोडी करून आपलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं. आणि या सर्वांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या 3 वेगळ्या विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. ह्या सरकारचं दुर्दैव म्हणा किंवा काय, परंतु ते सत्तेत आल्यानंतर करोना ह्या महामारीने संपूर्ण तोपर्यंत खरं तर जगाला तिने वेढलेलं होतं आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अत्यंत बिकट स्थिती निर्माण झाली. आणि ह्या सरकारला सर्व जबाबदारी ह्या विषयाची एक प्राथमिक म्हणून हाताळावी लागली. अर्थात ती सुद्धा आपण सर्वांनी पाहिलं, शक्य तितक्या चांगल्या प्रकारे त्यांनी सगळ्यांनी ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु ह्या सगळ्या दरम्यान तीव्रतेने भाजपाचे जे
माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते देवेंद्र फडणवीस, त्यांची जी इच्छा होती, जी त्यांनी अनेक वेळा बोलून त्यावेळेला दाखवली होती की ते पुन्हा मी पुन्हा येईल, हे जे ते आपल्याला सतत सांगत होते, आपल्या राजकीय विरोधकांना ते सांगत होते, आणि त्यासाठी म्हणून महाविकास आघाडी हे सरकार कसं कोसळेल यासाठी असंख्य क्लुप्त्या, युक्त्या आणि अगदी खालच्या पातळीचं राजकारण भाजपा आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला करताना दिसले. परंतु एक विचाराने जे महाविकास आघाडी सरकार आजपर्यंत काम करत होतं, त्यांच्यामध्ये असंख्य वादही होत होते. अर्थात ते अपेक्षितही होते, कारण तिन्ही पक्ष तिन्ही वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळे त्यांचे काम करण्याची पद्धतही होती, ते होणारही होतं. परंतु एकमेकांना साथ देत, एकमेकांना थोडेसे वादावादी होत आजपर्यंत हे सरकार आपण चालताना पाहिलं. शिवसेनेचे अध्यक्ष किंवा पक्षप्रमुख ज्यांना आपण म्हणतो उद्धव ठाकरे, कोणताही अनुभव नसताना काल त्यांनी जाहीरपणे सांगितलं की शरद पवारांच्या सांगण्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री हे पद स्वीकारलं आणि अगदी प्रामाणिकपणे मला काहीही येत नसतानाही जबाबदारी स्वीकारून मी ती पार पाडण्याचा प्रयत्न केला, हे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला एक वेगळा मार्ग किंवा एक वेगळी वाट याच्यातून निघण्याचं नक्की कारण काय? तर आज आपण ज्यांचं नाव सगळ्या माध्यमांवरती ऐकतोय, महाराष्ट्राच्या सत्तेचं राजकारण ज्यांच्यामुळे हे नाट्य सगळं घडतंय, ते एकनाथ शिंदे हे शिवसेनेचेच जुने कार्यकर्ते, सर्वसामान्य व्यक्तीपासून अगदी शिवसेनेचे गटनेते प्रमुख असतील किंवा मंत्री होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांनी हा शिवसेना ह्या पक्षातूनच पूर्ण केलेला आपल्याला दिसला. परंतु आज अशी काय आवश्यकता त्यांना भासली की ह्या सगळ्या त्यांच्या ह्या प्रवासाचा विचार न करता त्यांनी खुद्द आपल्याच पक्षाविरुद्ध, आपल्याच पक्षप्रमुखाविरुद्ध आणि महाराष्ट्राला लाभलेले आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री यांच्या विरोधात जाऊन इतका मोठा निर्णय घेण्याचा त्यांनी एक धाडस त्यांनी केलं किंवा प्रयत्न ते करत आहेत. आणि हे सगळं कारण जे ते देत आहेत, तर त्यासाठी महत्त्वाचं एक जे कारण ते सांगतायत, तर ते म्हणजे हिंदुत्व. शिवसेनेचं जे हिंदुत्व होतं हे गेल्या 2.5 वर्षामध्ये बदलत आहे, ते अगदी मवाळ होतंय, अशी टीका भाजपाने असंख्य वेळा केलेली आहे. परंतु पक्षाच्या अंतर्गत जेव्हा ह्या गोष्टी बोलल्या जात होत्या, आज त्या अंतर्गत गोष्टी कुठेतरी चव्हाट्यावरती आलेल्या आपल्याला दिसतायत. आणि ह्या अंतर्गत एका पक्षाच्या वादामुळे महाराष्ट्राची जी सत्ता आहे, जे राजकारण आहे, आज हे वेगळ्या वळणाला आपल्याला गेलेलं दिसतंय. अर्थात जे कारण एकनाथ शिंदे देत आहेत ते कितपत योग्य आहे हे इथल्या जनतेने त्याचा विचार निश्चितच करावा. 2014 सालापासून केंद्रामध्ये जसं RSS प्रणीत सनातनी मनुवादी विचारांचं भाजपा हे सरकार सत्तेत आलेलं आहे, तेव्हापासून हिंदुत्वाच्या नावाखाली असंख्य सामाजिक राजकीय बळी यांनी घेतलेले आहेत. हिंदुत्वाच्या नावाने सत्तांतर करून आपली सत्ता प्रस्थापित करायचा प्रयत्न महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यामध्ये भाजपाने केलेला आपल्याला दिसतोय. आजही तेच सुरू आहे. महाराष्ट्रात ह्या सगळ्या गोष्टीला थोडा उशीर झाला का? निश्चितच झाला. परंतु एक एक ज्या गोष्टी हे प्लॅन करत होते, एक एक जे काही हे पेरत चालले होते, आज त्यातून हा मोठा जो काही खेळ तो खेळला जात आहे, हा निश्चितच उभा राहिलेला आपल्याला दिसतो. हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि शिवसेना त्यापासून दुरावतीये, म्हणून आपण हे पाऊल घेतलेलं आहे आणि हे पाऊल महाराष्ट्राच्या हिताचं आहे असं जेव्हा एकनाथ शिंदे सांगतात, तेव्हा ते नक्की कोणत्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतायत हा विचार देखील करणं आपण महत्त्वाचं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा इथली जनता
आपला सर्वात महत्त्वाचा मताधिकार वापरून त्यांना निवडून देते, तेव्हा ह्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा असते त्यांनी लोकहिताची कामं करावीत. पक्षांतर्गत नाराजी आहे सांगून आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये आश्रय घ्यायचा, तिथूनही पळायचं, आणखीन दुसऱ्या राज्यामध्ये आश्रय घ्यायचा आणि ह्या सगळ्या राजकीय बरोबरच सामाजिक आणि इतर क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण करण्याची मला असं वाटतं ही फार खालच्या पातळीची आणि निषेधार्ह बाब आहे. आज हे जे काही सगळं घडतंय, ह्या सगळ्या घडण्याच्या मागे कोण आहे, याला कारण काय आहे, हे सगळं आपण देखील सर्व जाणतो. गेल्या आठवड्यातच देशाचे प्रधानमंत्री पुण्यामध्ये येऊन गेले, देहूला त्यांनी भेट दिली आणि जाता जाता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा प्रश्न ते निर्माण करून गेलेत की काय, अशी देखील ह्या वेळेला एक मनामध्ये हा विचार निश्चितच येतो. कारण बंड करणं, बंडखोरी करणं ह्या सगळ्या गोष्टी एका मर्यादेपर्यंत, एका सीमेपर्यंत ठीक असतात, परंतु ज्या लोकप्रतिनिधींना एक पक्ष मोठा करतो, इथली जनता, इथली माणसं ही त्यांना मत देऊन आपल्या विकासासाठी त्यांच्याकडे अपेक्षेने पाहत असतात, ती लोक क्षुल्लक कारणावरती आम्ही नाराज आहोत म्हणून हे पाऊल घेत आहोत असं सांगतात. खरं तर ही बंडखोरी ते त्यांच्या पक्षाशी, त्यांच्या वरिष्ठांशी, त्यांच्या नेत्याशी तर करतातच, परंतु सगळ्यात मोठी बंडखोरी हे जर कोणी अशी करत असतील तर ते इथल्या जनतेशी आहे, इथल्या रयतेशी आहे. आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय महागाई इतकी मोठ्या प्रमाणात ती वाढलेली आहे. ह्या महागाईने सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय आणि आज आपल्याच जीवावरती ज्या टॅक्सच्या माध्यमातून इथली जनता ही पैसे भरत असते, त्याच जीवावरती हे लोक पंचतारांकित 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात. यांना एअरलिफ्ट करायला मोठमोठे हेलिकॉप्टर, विमानं असतात. यांची सुरक्षा ही फार महत्त्वाची असते, त्याच्यामुळे यांना त्या सुरक्षेची व्यवस्था देखील फार मोठ्या प्रमाणात केलेली असते. त्यावेळेला त्यांना जनतेची, इथल्या सर्वसामान्य माणसांची त्यांना आठवण होत नाही. तेव्हा कुठे जातं महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जेव्हा ही लोक शब्द असे वापरतात त्यावेळेस हे विचार कुठे जातात? हे सगळं होत असताना उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अगदी शांत आणि संयमाने जनतेशी संवाद साधला आहे. शिवसेनेबरोबरच सर्वसामान्य महाराष्ट्राच्या जनतेला देखील त्यांनी एक भावनिक साथ घातलेली आहे आणि निश्चितच ती लोकांच्या मनाला भावली देखील आहे. त्यानंतर त्यांनी वर्षा हा मुख्यमंत्र्यांचं जे निवासस्थान आहे हे सुद्धा त्यांनी रात्री आपल्या कुटुंबासह त्यांनी ते सोडलं आहे. मातोश्री ह्या आपल्या मूळ घराकडे ते आपल्याला जाताना पाहिले, त्यावेळेस ज्या प्रकारे लोकांनी, शिवसैनिक असतील, मुंबईकर असतील, जे त्यांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला, किंवा ज्या भावना त्यावेळेला त्या लोकांच्या होत्या ह्या निश्चितच सकारात्मक होत्या. महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील की नाही राहतील, महाविकास आघाडीचं सरकार असेल नसेल, परंतु आजच्या ह्या स्थितीला महाराष्ट्राला एका समजूतदार, संयमी आणि शांत नेतृत्वाची निश्चितच अपेक्षा आहे आणि गरज देखील तितकीच आहे. आणि हे असं असताना एका क्षुल्लक हिंदुत्व हा मुद्दा घेऊन, खरं तर हा हिंदुत्व हा मुद्दा सनातनी, मनुवादी, ब्राह्मणी, भाजपा ह्या पक्षाचा नेहमीच एक अजेंडा राहिलेला आहे आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील होताना आपल्याला दिसतात.
परंतु हे आपल्याला माहीत असताना सुद्धा वारंवार ह्या घटना का घडतात, ह्या मुद्द्यांवरती ते का यशस्वी होतात, हा देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला, महाराष्ट्राच्या जनतेतून सुद्धा मतमतांतर आपल्याला निश्चितच दिसत आहेत. कोणी एकनाथ शिंदेंच्या बाजूनी आहे, कोणी उद्धव ठाकरेंच्या बाजूनी आपल्याला दिसते, कोणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या बाजूनी आहे, तर कुणाकुणाची इच्छा आहे की भाजपाचं सरकार यावं. परंतु बांधव आणि भगिनींनो, सरकार कुठलंही आलं तरी त्याचं कार्य असतं जनहित समाजहित पाहणं आणि त्याच विषयांवरती कार्य करत राहणं. आणि हे आपल्याला कोणतं सरकार देईल, ही स्थिरता आपल्याला कोणाकडून मिळेल, कोणता पक्ष आहे, कोणता नेता आहे, हा विचार करण्याची गरज आणि आवश्यकता आज तुम्हा आम्हा सगळ्यांना निश्चितच आहे. देशाचं एकंदरीत जे काही राजकीय वातावरण आहे ते आपण पाहत आहोत, कुठल्या थराला ते चाललेलं आहे. आणि त्याच प्रकारचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय, ज्याला अगदी थर्ड ग्रेड असं राजकारण म्हणता येईल, नीतिमत्ता शून्य राजकारण म्हणता येईल, ते करण्यात येतंय. सत्तेची हाव असणारे ईडी असेल, सीबीआय असेल, अशा चौकशांमध्ये विविध पक्षांच्या, जे त्यांच्या अर्थात विरोधी पक्ष आहेत, तिथल्या नेत्यांना ते भीती घालतात. काही नेते आपण पाहिलेले आहेत, ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील, ज्यांची तब्बल 6 दिवस आणि आणखीन काही तास चौकशी करून देखील ते आपल्या मतावरती ठाम आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण काही नेते पाहतोय, अनिल देशमुख होते आहेत की ज्यांच्यावरती ही कारवाई केली. या सगळ्या प्रकाराने आपण एक नेते यांनी जे निवडून त्यांच्यावरती कार्यवाया केलेल्या आहेत आपण पाहिले. मुठभर आहेत की जे ह्या त्यांच्या कारवायांना भीक घालत नाहीत, ते त्याला सामोरं जातात, ठामपणे आपली भूमिका जी आहे ती मांडत राहतात. परंतु असंख्य असे नेते आहेत की ज्यांनी आपल्या ह्या राजकीय कारकिर्दीमध्ये आपला स्वार्थ साधण्यासाठी ज्या काही गोष्टी स्वीकारल्या होत्या त्या बाहेर येऊ नयेत याची भीती त्यांना वाटते आणि म्हणून अशा पद्धतीचे निर्णय ते घेतात. आपल्याच पक्षाची, आपल्याच पक्षाच्या प्रमुखाशी, जे त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या विरोधातही जातात. स्वतःला याच्यातून मुख्यमंत्रीपद नको असं ते म्हणतात, कारण उद्धव ठाकरे हे स्वतः त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, जर त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना, लोकांना जर ते मुख्यमंत्री म्हणून नको असतील, पक्षप्रमुख म्हणून देखील नको असतील, तर ते दोन्ही पद सोडायला तयार आहेत. परंतु एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत जावं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती एक यांनी पुन्हा व्हावं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसते. मग ह्या सगळ्या माध्यमातून आपण पाहतो की हे विचार नक्की कुठून पेरल्या गेलेले आहेत आणि हे कुणाचे बोल बोलल्या जात आहेत. एकनाथ शिंदे स्वतःच्या मनाचं किती बोलतात, इतर तिथं आता जमा झालेले आमदार हे स्वतःचं मत किती व्यक्त करतात. कारण ज्या नेत्यांना भाजपाकडून अशा प्रकारे ही कुरघोडी करून दूर कुठेतरी घेऊन गेल्या जातं आणि आपल्या नजरकैदेत ठेवल्या जातं, त्यांना स्वतःच्या मनाचं बोलण्याची किंवा स्वतःचं मत व्यक्त करण्याची कितपत सवलत असेल हे आपण निश्चितच जाणतो. त्यामुळे हे जे काही बोलतायत ह्या सगळ्या स्क्रिप्ट नेहमीप्रमाणे भाजपकडून आलेले आहेत आणि ते तसेच बोल त्यांच्या माध्यमातून बोलल्या जात आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर येत्या काही दिवसामध्ये, अर्थात येत्या काही दिवसामध्येच म्हणालं पाहिजे, कारण कोणताही पक्ष असला
जे बंडखोर आमदार आहेत, या सगळ्यांना वेळ हवाय आणि हा वेळ किती लागणार आहे हे आज आपण सांगू शकत नाही. महाराष्ट्राच्या ह्या सत्तेचं राजकारण आणखीन किती दिवस आधांतरी असंच राहणार आहे हे कधी ठरलेलं आहे सत्तांतर करायचं किंवा नाही करायचं, किंवा याच्यातून आता कोणती आणखीन राजकीय खेळी खेळल्या जातीये हे फक्त खरं तर जनतेने आपण फक्त पाहण्याचं काम करू शकतो. वेट अँड वॉचची भूमिका आपण घेऊ शकतो. भाजपच्या नेत्यांनी पूर्णपणे याच्यातनं आपले हात काढून घेतलेले आहेत, अंग काढून घेतलेले आहे, याच्याशी आमचा काही संबंध नाही असं ते जरी सांगत असले तरी पूर्णपणे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही सुरू आहे याच्या मागे निश्चितच भाजप आणि त्यांचे नेते, अगदी ते राष्ट्रीय थराचे असतील, हे सगळे मिळून याच्यामध्ये सहभागी निश्चितच आहेत. अनेक लोकांनी असं सुद्धा सांगितलं, अशा प्रकारच्या बंडखोऱ्या कधी झाल्या नाहीत का, अशा प्रकारे कधी सरकार स्थापन झाली नाहीत का. परंतु ही पहिली वेळ आहे की आपल्याच पक्षातून आपल्याच पक्षप्रमुखाला आणि आपल्याच त्या पक्षप्रमुख जो मुख्यमंत्री आहे त्याला विरोध आपले आमदार करताना दिसत आहेत. त्यामुळे आता येणारा काळ हा महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सगळ्याच क्षेत्राच्या दृष्टिकोनाने निश्चितच महत्त्वाचा आहे. परंतु महत्त्वाची जी भूमिका आज मी इथे आपल्यासमोर मांडणार आहे आणि ही मी अनेकदा देखील मांडलेली आहे आणि त्याकडे खरं तर आपण लक्ष केंद्रित आपलं करणं महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणजे आजच्या राजकीय आपण जर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये हे जर नेते, हे लोक आपण जर पाहिले, प्रतिनिधी जर पाहिले, तर हे एका विशिष्ट वयामर्यादा त्यांनी ओलांडलेल्या आहेत. हे ज्येष्ठ आहेत आणि तेच सगळा निर्णय घेत आहेत. देशाचा, राज्याचा तरुण तरुणी हे घरात बसून आहेत. हीच वेळ आहे, हीच संधी आहे की राजकारणामध्ये तरुण आणि तरुणींनी उतरावं. आपले जे विचार आहेत, जी प्रगल्भता आहे, येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपण काय कार्य करू इच्छिता आणि ह्या हिंदुत्वासारख्या किंवा अनेक अशा ह्या भेदाभेद पसरवणाऱ्या, खरं तर जे अराजकीय मुद्दे आहेत परंतु त्यांना राजकीय मुद्दे करून ठामपणे जे रुजवले जातात समाजामध्ये, राजकारणामध्ये आणि त्याच्यावरती सत्ता स्थापन करून देशाचं भवितव्य हे अंधाराकडे घेऊन चाललेले आहेत, ते थांबवण्याची हीच ती वेळ आहे. देशात, राज्यात तरुण तरुणींची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती, ह्या सगळ्या राजकारण्यांच्यामुळे आज आपण सर्व शिक्षण, नोकरी या सगळ्या गोष्टींना आपण मुकलेला आहात. मग तुमचा हा वेळ तुम्ही ह्या राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही दिलात, त्याच्यामध्ये जर नवीन विचार तुम्ही घेऊन आलात, राज्य, देश कशा प्रकारे प्रगतीपथावरती पुन्हा एकदा आपल्याला घेऊन येता येईल याच्यासाठी जर प्रयत्न केलात, तर मला असं वाटतं की येणारी जी महाराष्ट्र राज्य म्हणून असेल किंवा देशाची म्हणून जे भविष्य आहे हे सुधारण्यासाठी, आपलं मत आपल्याला तिथे व्यक्त करण्यासाठी आपल्या विचारांचे प्रगल्भ असणारे, पुरोगामी असे नेते म्हणून हे तरुण तरुणी आपल्याला दिसतील. आणि जे काही खेळ आजपर्यंत ह्या राजकारण्यांच्या माध्यमातून चाललेले आहेत, ज्याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक व्यक्तीवरती होतो, हे आपल्याला मोडून काढता येतील. विविध चौकशा असतील, या नावावरती जे काही आत्ता राजकारण सुरू आहे ते आपल्याला थांबवता येईल. अनेक शैक्षणिक आहेत, नोकरीचे विषय आहेत, शेतीचे विषय आहेत. ह्या सगळ्या विषयांवरती खरं तर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपल्याला एक
ठोसपणे काम आपल्याला त्याच्यावरती करता येईल आणि ज्या गोष्टीसाठी खरं तर हे राजकारण आहे, राजकीय नेते आहेत आणि हे पक्ष आहेत, जे काम त्या माध्यमातून झालं पाहिजे हे निश्चितच होण्यासाठी मदत होईल. आणि असे हे जे नेते आहेत की जे लोकांची दिशाभूल करतात, धूळफेक करतात, त्यांच्या भावनांशी खेळतात, त्यांच्यावरतीही देखील कायदेशीर कार्यवाही झाली पाहिजे आणि पुन्हा ही अशी लोक राजकारणात येणार नाहीत. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना संधी पुन्हा मिळू नये याचा सुद्धा विचार आपण करणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत हे थांबणार नाही, हे नीतिमत्ता शून्य राजकारण जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत राज्य असेल, आपलं देश असेल, हा प्रगतीपथावरती पुन्हा येणं कठीण आहे. आणि आज हा संघर्ष उभा करणं, हा लढा उभा करणं हा निश्चितच गरजेचा आहे. आपण कोणत्या विचाराचे आहात हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आणि आपल्या आज जे आपलं वर्तमान आहे याच्यासाठी किमान आपल्याला योग्य व्यक्ती, योग्य पक्ष आणि योग्य सरकार हे राज्यामध्ये असणं आणि ते स्थिर असणं हे गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये हे जे काही नाट्यमय राजकीय सगळं वातावरण सुरू आहे, यातून देखील सकारात्मक काहीतरी घडेल अशी इच्छा आपण निश्चितच सर्व व्यक्त करत आहोत आणि तसं होईल देखील ही देखील आशा आपण करतोय. आणि त्या अनुषंगाने आपण देखील कोणतं पाऊल उचलतोय हे महत्त्वाचं ठरणार आहे. आपण आपापल्या परीने, आपापल्या माध्यमातून योग्य व्यक्तींना, योग्य लोकनेत्यांना पाठिंबा देत राहा, त्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहा. पदं येतात जातात, सत्ता येते तीही जाते, परंतु चांगल्या मानसिकतेची सकारात्मक व्यक्ती ही पुन्हा पुन्हा येत नाही आणि ती आपल्याला लाभावी, आपल्याला मिळावी ही जर आपली अपेक्षा असेल तर त्या पद्धतीने आपण सुद्धा कामाला लागणं गरजेचं आहे. येणाऱ्या निवडणुका आहेत, त्यासाठी सुद्धा आपण सज्ज व्हायला हवं. चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये येणं, तरुणींनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं चित्र जर बदलायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच एक एक पाऊल निश्चितच पुढे आपण घेत राहिलं पाहिजे. ज्यांची पोटं भरलेली आहेत त्या भरलेल्या पोटांनी असेच कृत्य यांना सुचणार. जे रिकामे उपाशी पोटी आहेत, ज्यांना आज आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी विचार करणारे लोकप्रतिनिधी जर आपल्याला हवे असतील तर ज्याला मुद्दामून डर्टी पॉलिटिक्स हे नाव दिले की ज्याच्यापासून सर्वसामान्यांनी दूर राहावं ही यांची अपेक्षा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला उतरावं लागेल. आणि त्याची तयारी मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करते की त्या तयारीसाठी आपण कामाला लागा. या माध्यमातून आपल्या सुद्धा ज्या काही भावना आणि आपले जे विचार आहेत ते देखील आपण आम्हाला कमेंट करून सांगा. या विषयावरती आपण अधिक काही चर्चा करता आली तर ती देखील आपण करत राहूयात. तूर्तता महाराष्ट्राची जी सत्ता आहे, जे सत्तेचं राजकारण आहे, त्याकडे निश्चितच आपण सगळे पाहत आहोत की याच्यातून सकारात्मक कुठली बाब आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळते का. आणि येणारं सरकार जे असेल हे कोणाचं असेल आणि ते समाजहित आणि जनहित जोपासणारं असेल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. मी प्राची दुधाने आपल्या सर्वांची आज इथेच रजा घेते. सर्वांना जय भारत.